एका साधूबाबाच्या दर्शनासाठी जातो आणि त्याला तेव्हा विचारत होतो साधूबाबांना की मला व्यवसायामध्ये यश पाहिजे, मला उद्योग करायचा आहे, भरपूर पैसा कमवायचा आहे आणि श्रीमंत व्हायचं आहे, तर मी कुठल्या देवतांना वश करायचं ते मला सांगा. त्या देवतेची आराधना मी करायला तयार आहे. त्याची उपासना केली, आराधना केली आणि त्या देवतेला जर मी वश केलं तर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, सगळं स्वप्न माझं पूर्ण होईल. साधूबाबा म्हणाले की त्याचा एक छान गुरुमंत्र आहे, मी तुला सांगतो. वश कुणाला करायचं? जे यशस्वी असतात ते सगळ्यात आधी कुणाला वश करत असतील तर ते म्हणजे त्यांच्या मनाला. मन ताब्यात असलं, मन संतुलित असलं आणि मन नियंत्रणात असलं की आपोआप आपलं मन शांत होतं, विचार स्पष्ट होतात आणि मग स्पष्ट विचार असला की विवेक होतो आणि मग हळूहळू आपण अध्यात्माकडे, नामस्मरणाकडे वळायला लागतो. त्यामुळे जर वश करायचं असेल तर मनाला वश करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे.